लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या आहेत. किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले हात वर करा. आता या लाडक्या बहिणींना मी सांगतो, तुमची योजना बंद करण्यासाठी काय काय केलं माहित आहे ना? या सावत्र भावांनी, महाविकास आघाडीच्या भावांनी, दुष्ट आणि कपटी भावांनी योजना बदनाम केली. पैसे मिळणार नाही, पैसे येणार नाही, हे चुनावी जुमला आहे. भीक देता का, लाच देता का, विकत घेता का असं म्हणाले. मग खोडा घातला तुमच्या योजनेत, तुमचा अपमान केला माझ्या लाडक्या बहिणींचा. त्यांना विचारा, तुम्ही आमची योजना का बंद करायला लागले? तुम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले, कोर्टाने त्याने एक दिला, लापा पळवला, बोला भाग जाओ इधर से. नागपूरमध्ये गेले योजना बंद पाडायला, म्हणाले हमारी सरकार आएगी तो ये रेवडिया बांटणे बंद करेंगे. हे रेवडिया आहे. त्यांचा काँग्रेसचा लीडर म्हणतो बंद करेंगे, उबाटा म्हणतो याची इन्क्वायरी करो. मला काल म्हणाले 10 दिवस थांबा, तुम्हाला जेलमध्ये टाकतो. अरे असल्या पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही. एकनाथ शिंदे आंदोलनातून पुढे आलाय, संघर्षातून पुढे आलाय, असल्या जेलच्या धमक्यांना घाबरत नाही. एकनाथ शिंदे जर मला माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडक्या उच्च शिक्षण घेणाऱ्या बहिणी, मुली यांच्यासाठी जेलमध्ये जावं लागलं तर एकदा नाही 100दा जायची तयारी आहे माझी. पण तुम्हाला ते परवडणार नाही. एकनाथ शिंदेच्यावर प्रेम करणारे मधमाशांचं मोळ उठलं ना, ती माशी कुठं चावेल ते माहित नाही पडणार. आणि म्हणून माझ्या नादाला लागू नका. माझ्या नादाला तुम्ही लागलात तेव्हा मी दाखवलं एकनाथ शिंदे काय आहे. एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे, आनंद दिघे साहेबांचा चेला आहे. त्यामुळे तुम्ही मला ह्या धमक्या देऊ नका. तुम्ही सरकारमध्ये येण्याचे स्वप्न बघताय, मुंगेरीलाल की हसीन सपने छोड दो. आता म्हणतात लाडकी बहीण योजना तुम्ही चालू केली, पैसे कुठून आणले? आता तुम्ही जे केलंय 3000 रुपये देणार, तुम्ही का आभाळातून पाऊस पडणार? हा, अरे आम्ही तर पूर्ण व्यवस्था केली आहे. तो माझ्या लाडक्या बहिणींना 5 हप्ते आम्ही भरलेत. 5 हप्ते ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचा हप्ता भरला. याचं कारण ही काळी मांजरं आडवी आली असती, आचारसंहितेमध्ये बंद करा म्हणून आम्ही नोव्हेंबरचा पण हप्ता दिला. आता माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, तुम्हाला 20 तारखेला मतदान झाल्यावर या डिसेंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यात पडल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्ही देणारे आहोत. आणि या ठिकाणी आम्ही सांगितलं होतं, आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही 1,500वर ठेवणार नाही. आम्ही ताकद वाढवा, तुम्ही आशीर्वाद द्याल तर हे पैसे वाढत जातील. आम्ही वचननामा केला. या वचननाम्यामध्ये पहिल्या क्रमांकाला लाडक्या बहीण योजनेला 1500 वरून 2100 रुपये आम्ही केले. आणि लाडकी बहिणींना सुरक्षित बहीण द्या म्हणाले. लाडक्या बहिणींना सुरक्षित बहीण देण्यासाठी आम्ही महिला पोलीस दलामध्ये 25,000 महिला पोलिसांची भरती करतोय. आपण पाहिलेलं असेल, स्वतः मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेसाठीची गुड न्यूज दिलेली आहे. अखेर प्रतीक्षा संपलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आलेली आहे. डिसेंबरचा हप्ता कधी भेटणार त्याविषयीचं सर्वात मोठं अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचसोबत अजून एक महत्त्वाची अपडेट आलेली वेबसाईटबद्दल, लाडकी बहीण योजनेची ती अपडेट व्हायला आता सुरुवात झालेली आहे. तर सर्वात अगोदर ही माहिती आपण बघूया डिटेलमध्ये. स्वतः मुख्यमंत्र्यांनी काय या ठिकाणी घोषणा केलेली आहे. तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला देखील त्यांनी जे लाईव्ह मध्ये बोलताना जे पाहिलेलं आहे तीच सविस्तर माहिती आपण यामध्ये अजून पाहणार आहोत. बघा, लाडकी
बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याबाबत सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे। या संदर्भात आता मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर काय आहे अपडेट ते आपण बघूयात। बघा, जुलैपासून महिलांच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत पैसे येण्यास सुरुवात झाली। निवडणूक आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा 2 महिन्यांचे ॲडव्हान्स पैसे या ठिकाणी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत। आपल्याला माहीत असेल तुम्हाला 3,000 रुपये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या ॲडव्हान्समध्ये दिले गेलेले आहेत। तुम्हाला ते आत्तापर्यंत भेटलेत की नाही कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। जर आलेले नसतील तर नाही म्हणून देखील पाठवा, जेणेकरून सर्वांना समजेल। तर आत्तापर्यंत जवळपास या ठिकाणी 5 हप्ते वाटप करण्यात आलेले आहेत। जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 5 हप्त्याचे तुम्हाला टोटल आतापर्यंत 7,500 रुपये भेटलेले असतील। तर याच्यानंतर पुढचा हप्ता देखील लवकरच भेटावा अशी लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आहे। ते आता संपलेली आहे। त्याच्याबद्दल स्वतः मुख्यमंत्र्यांनी जे अपडेट दिलेलं आहे ते आपण पाहत आहोत। तर बघा, आत्ता सर्वांना प्रतीक्षा लागलेली ती डिसेंबरच्या हप्त्याची, तो कधी भेटणार त्याच्याविषयीची अपडेट या ठिकाणी दिलेली आहे। तर नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्र्यांनी या सभेमध्ये जी माहिती दिली तीच आपण पाहणार आहोत। बघा, लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता हा मतदान झाल्यानंतर खात्यात जमा होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। पुढे बोलताना या योजनेवरून त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवरती जोरदार हल्लाबोल केला। यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जो 6वा हप्ता आहे तो कधी जमा होईल त्याच्याबद्दलची अपडेट दिलेली आहे। ती म्हणजे या ठिकाणी निवडणूक झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता खात्यामध्ये जमा होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। ते रत्नागिरीमध्ये बोलत होते। तर बघा, तुमचा 6वा हप्ता जो असणार आहे कधी भेटेल? 20 तारखेला वोटिंग असणार आहे, 23ला निकाल लागेल, 23लाच आचारसंहिता संपेल। म्हणजेच नोव्हेंबरमध्येच पूर्ण प्रक्रिया जी आहे, आचारसंहिता असेल किंवा निवडणूक प्रक्रिया आहे ती पूर्ण होईल आणि तुम्हाला नोव्हेंबरमध्येच तुमचा 6वा हप्ता जो आहे तो भेटणार आहे। ठीक आहे, तर 6वा हप्ता मे बी 2100 रुपयाचा असू शकतो। जी घोषणा केलेली आहे त्यांनी त्यानुसार आता ज्या लाडक्या बहिणींना अगोदर पैसे भेटायचे राहिलेले आहेत अजून मागच्या हप्त्याचे, त्यांना 1500 रुपयाने भेटू शकतात। त्यांचे पैसे देखील डिसेंबरमध्ये भेटतील अशा पद्धतीची माहिती जी आहे ती आलेली आहे। तर बघा, आता दुसरी अपडेट जी आहे, लाडकी बहीण योजनेची वेबसाईट अपडेट झालेली आहे, ज्याच्यामध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत। तुम्हाला काय करायचं बघा, लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे ती लॉग इन करायची आहे आणि त्या ठिकाणी तुमचे जर पैसे आतापर्यंत आलेले नसतील तर कुठल्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे गेलेले आहेत, कुठल्या तारखेला गेलेले आहेत, किती रुपये जमा केलेत आतापर्यंत, सर्व सरकारने अपडेट केलेलं आहे। बघा, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे। अशा पद्धतीने वेबसाईट ओपन होईल। या ठिकाणी ओपन केल्यानंतर बघा, तुम्हाला एक मेनूचं चिन्ह दिसेल। या ठिकाणी राईट साईडला मोबाईलमध्ये तुम्हाला 3 रेषा दिसतील, त्याच्यावरती क्लिक करा। त्याच्यानंतर बघा, खाली या ठिकाणी यापूर्वी केलेले अर्ज जे ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव दिसेल, तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिसेल, तुमचा फोटोही दिसेल आणि ॲप्लिकेशन स्टेटस तुम्हाला अप्रूव्ह दिसेल। बघा, आता तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी राईट साईडला स्क्रोल करायचं आहे। अप्रूव्हच्या पुढे बघा, या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेसाठी तुम्ही या अगोदर लाभ घेतलाय का? तर घेतलेला नसेल तर नो लिहून येईल, घेतलेला असेल तर एस लिहून येईल। तर मे बी पुढचा हप्ता तुम्हाला आता भेटू शकत नाही जर एस लिहिलेला असेल तर, कारण की लाडकी बहीण योजनेचा नियम असा आहे की तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताय तर याच्यापेक्षा दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ तुम्हाला घेणं या ठिकाणी अपात्रतेचं कारण आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी एस लिहून आलेलं असेल तर मे बी पुढचे हप्ते थांबवू शकतं सरकार, परंतु नो लिहून ज्यांचं आलंय त्यांना या ठिकाणी टेन्शन घ्यायची गरज नाही। संजय गांधी निराधार योजनेचं हे एक अपडेट या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर बघा, पुढं तुम्हाला या ठिकाणी डोळ्याचं चिन्ह दिसतंय, त्याच्या पुढं जर आपण बघितलं तर तुम्हाला एक रुपयाचं चिन्ह या ठिकाणी दिसेल। बघा, पैशाचं चिन्ह दिसेल, त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्यासमोर एक ॲप्लिकेशन ट्रान्झॅक्शन हिस्ट्री दाखवेल। त्या पुढं तुमचं नाव आहे, टोटल आतापर्यंत तुम्हाला किती पैसे ट्रान्सफर केले गेलेले आहेत। तर बघा, 7,500 म्हणजे यांना 5 हप्ते टोटल ट्रान्सफर झाले। तर तुमचे इथं कुणाचे 3 दाखवत असेल, कुणाचे 1500 दाखवत असेल, कुणाचे 4,500 दाखवत असेल, तुमचे किती रुपये इथं दाखवत आहेत आता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आजच ही वेबसाईट जी आहे पुन्हा एकदा अपडेट करण्यात आलेली आहे। आणि त्याच्याच खाली जर तुम्ही बघितलं तर बघा, बेनिफिशरी नेम म्हणजे तुमचं नाव, तुमचं बँकेचं नाव आणि तुमचा अकाउंट नंबर दिसतोय। तर तुम्हाला कुठल्या बँकेत पैसे पाठवलेत, कुठल्या अकाउंटला पाठवलेत ते देखील आता इथं दिसायला लागलेलं आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं 7,500 रुपये हे 5 हप्त्याचे बघू शकता। डेट देखील आली, कुठल्या तारखेला पाठवली बघा। पहिले हप्ते तुमचे 3,000 रुपये जे आहेत या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये पाठवले होते, त्यानंतर सप्टेंबरमध्ये 1500 पाठवले होते, त्यानंतर ऑक्टोबरमध्ये बघा 3,000 पाठवले, ते 2 हप्ते एकत्रित करून तर असे मिळून 7,500 रुपये तुम्हाला या ठिकाणी आता दिसायला लागतील सर्वांचे। अगोदर वेबसाईटवरती फक्त 3,000 दिसत होते, आता पूर्ण माहिती अपडेट करण्यात आलेली आहे। तर हे देखील तुम्हाला चेक करायचं आहे। याच्यावरून तुम्हाला असं माहिती होईल ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांचे पैसे दिसत आहेत का, कुठल्या अकाउंटला ट्रान्सफर
ट्रान्सफर केलेले तेही त्यांना समजेल, जेणेकरून तुमचे जर पैसे चुकीच्या दुसऱ्या अकाउंटला गेलेले असतील तर इथं संपूर्ण माहिती तुम्हाला ऑनलाईन आता दिसणार आहे. तर संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेला आहे. याच्याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.